पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। देशातील जनतेने मोदींना नाकारल्याचं महत्त्वाचं विधान खासदार संजय राऊतांनी केलं। हा मोदी आणि शहांचा पराभव असल्याचं राऊतांनी म्हटलंय, तर मोदींनी राजीनामा द्यावा असं महत्त्वाचं विधानही राऊतांनी केलं। मोदींचं नाक कापलं गेलंय असं राऊतांचं म्हणणं आहे। तर महाविकास आघाडीच्या विजयी घोडदौडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलेला। देश की जनता ने नरेंद्र मोदी जी को नकारा है, मोदी को फेयरवेल दिया है, मोदी जी को बस हो गया। भारतीय जनता पार्टी ने 2014 और 2019 में पूरा बहुमत प्राप्त किया था, अकेले पार्टी एनडीए वगैरह छोड़ दी, लेकिन 2024 में भारतीय जनता पार्टी को बहुमत नहीं मिला है। ये नरेंद्र मोदी जी का और अमित शाह का पराभव है। प्रधानमंत्री जो है अपने आप को भगवान मानते थे, उनका नाक कट गया है। ये बिगर नाक के नरेंद्र मोदी आप घूमेंगे देश में, उनका नाक कट गया है पूरा। 400 पार, 350 पार, 300 पार। बीजेपी को 250 सीटें भी नहीं मिली है। मुंबई में, महाराष्ट्र में हमने मोदी जी को रोका है, लोकशाही आहे। सांगलीमध्ये जागा शिवसेनेनं लढली, काँग्रेस पक्षाला हा आमचा निर्णय मान्य झाला नाही। काँग्रेस पक्षातल्या स्थानिक नेतृत्वानं ज्या पद्धतीनं आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती ती दिली नाही, हे सत्य आहे। तरीही विशाल पाटील यांचा विजय झाला असेल तर लोकशाहीमध्ये असे जे कौल असतात ते मान्य केले पाहिजे। विशाल पाटील हे काँग्रेसच्या परंपरेनं त्यांच्या घराण्यातलं एक नेते आहेत आणि ते महाविकास आघाडीबरोबर राहतील। पण आम्हाला नक्कीच वेदना झाली की महाविकास आघाडीचा धर्म त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं पाळला नाही। मी वरच्या नेतृत्वाला अजिबात दोष नाही देणार नाही। नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळ्यांनी प्रयत्न केले, पण तसं होऊ शकलं नाही। ठीक आहे, हा लोकांचा कौल आहे, आम्ही स्वीकारू। सांगलीमध्ये शिवसेनेचं काम चालू राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।